हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या AGS करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज तुम्हाला काही महत्त्वाच्या मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे तुमच्यासोबत. केंद्रप्रमुखच्या निकष केंद्रप्रमुख जत्त भरतीचं काल आलेली आहे माहिती, त्याचा निकष असेल, येणाऱ्या त्या भरतीचा शिक्षक भरतीवर होणारा परिणाम असेल, किंवा त्याच्यानंतर विविध पुण्यातील जे जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील रिक्त पदांचा तपशील आणि त्या तिसऱ्या टेटला जागा येतील का, आणि तसेच विविध अशा चर्चा आहेत. त्या संदर्भामध्ये संसमान्यताचा विषय आहे. अशा खूप गोष्टीवर मी तुमच्याशी चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जो कोणी असेल नवीन, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुण्यातून तुम्हाला ऑथेंटिक आणि सत्यमी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यातल्या त्या TETच्या भाषा निवडीच्या संदर्भात खूप प्रश्न येत होते. त्या संदर्भात एक मुद्दा तुम्हाला सांगायचा होता, ते पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मी माझ्या मूळ मुद्द्याला सुरुवात करतो. पहिला आहे, काल जे भावी बांधव आहेत शिक्षक, त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा. केंद्रप्रमुखची जाहिरात आलेली आहे आणि केंद्र स्तरावर याचा फायदा होईल. त्याचा परिणाम शिक्षक भरतीवर होईल का, हा पण प्रश्न पडतो. आणि ते मी तुम्हाला सांगेलच, पण केंद्रप्रमुखच्या जाहिराती जे आले ते अभ्यास करतात त्यांना शुभेच्छा. त्याच्यामध्ये काही विविध निकष आहेत. जिल्ह्यानुसारच ती भरती होईल. त्या संबंधित शिक्षक त्याच जिल्हा परिषद त्याच जिल्ह्यात लागेल, किंवा TETच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा जजमेंटचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, किंवा खूप असे संदिग्ध असे पॉईंट त्याच्यात टाकलेले आहेत. त्यामुळं असं आहे की आता त्याचा काय परिणाम, फायदा, नुकसान, फायदा ते आहेत, ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ते टाकलेच आहे. पण एका तुम्हाला क्लिअर मुद्दा करतो, त्याची अगोदर परीक्षा होण्याच्या अगोदर त्याचे निकष डिक्लेअर केलेले आहेत. त्यामुळं त्याच निकषाची अंमलबजावणी केंद्रप्रमुख भरतीमध्ये होईल. ठीक आहे. पण आपल्या भरतीचा विषय असा आहे मित्रांनो, की टेट 3मध्ये की जसं केंद्रप्रमुखाची जिल्हा वाईज भरती झाली, तर आपली भरती विभाग वाईज होईल का, त्यासाठी एक समिती बसलेली आहे, कमिटी ज्याला आपण म्हणतो समिती. त्या समितीचा अहवाल अजून आलेला नाही आणि त्याचा परिणाम आपल्यावर होईल का आत्ता तरी आपण सांगू शकत नाही, असं तुम्हाला मी तुम्हाला सांगतो. पण माझ्या एक अभ्यासानुसार, ह्या गोष्टीनुसार, तुम्हाला त्यांना जर जिल्हा वाईज भरती करायची असेल किंवा विभाग वाईज जर परीक्षा भरती करायची असेल, तर संबंधित परीक्षेच्या अगोदरच त्याची निकष ते तुम्हाला सांगणं अनिवार्य असते. त्यामुळे समजा भविष्यामध्ये जर यांनी भरतीच्या संदर्भात केंद्रीय पद्धतीनं भरती न करता विभागीय किंवा जिल्हा वाईज जर भरती करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला सुप्रीम कोर्टाच्या रिसेंटमध्ये दिलेल्या जजमेंटचा जजमेंट जो दिलेला आहे की नियमित भरतीच्या पद्धतीमध्ये नंतर त्याच्यात बदल करता येत नाही वेळेनुसार, त्या जजमेंटचा म्हणजे अवहेलना होईल आणि त्याचा उपयोग करून आपण कोर्टात जाऊ शकतो. त्यामुळं सध्या तरी मला नाही वाटत की तशी होईल, आणि भविष्यात होणार जर टेट 4 असेल तर त्याच्या अगोदर त्याच्या संदर्भात जे होईल ते होईल, त्याचं असं मला वाटते. आणि तसं आपण होऊ पण देणार नाही, मला हे सांगतो. कारण का, जिल्हा भरतीमध्ये खूप जिल्ह्यानुसार जर भरती किंवा विभागानुसार जर भरती झाली तर त्याचा खूप मुलांना त्याचा नुकसान होत असतो. काही जिल्ह्यामध्ये मेरिट हाय जात असते, काही मुलांना मेरिट कमी जात असल्यामुळं त्याचं लक्षात येत नाही की नेमकं कुठं लागेल काय. आणि मुळात जिल्ह्यानुसार भरती करण्यासाठी अगोदर जाहिराती यावं लागतात, अगोदर जाहिराती यावं लागतं. त्यानुसार मग आपल्याला हे करावं लागतं. की इथं ते लागू होत नाही, कारण ही केंद्रीय पद्धत आहे. अगोदर जाहिरातीच्या अगोदर आपली परीक्षा घेतलेली आहे, त्यामुळं नाही, तसं नाही होणार. ठीक आहे. असे खूप निकष आहेत त्याच्या संदर्भामध्ये. त्यामुळं कोणीही केंद्रप्रमुखच्या भरतीचा विचार करून आपल्या टेट 3वर त्याचा परिणाम होईल का असं गोंधळून जाऊ नये. आणि तुम्हाला एक गोष्टीशी शाश्वती देतो की आम्ही तसे होऊ देणारच नाही. ठीक आहे. आपण त्यासाठी खूप प्रयत्न करू. आणि सुप्रीम कोर्टाचा जजमेंटचा त्याच्यामध्ये जो आहे की वेळेच्या आत, म्हणजे एकदा परिस्थिती झाल्यानंतर आतमध्ये बदल करता येत नाही. तसं असेल तर परीक्षा अगोदर ते जी टेट 3 झालेली आहे आपली, त्याच्या अगोदर तो नियम बदलणं आवश्यक होता आणि समितीचा अहवाल येणं पण गरजेचं होतं. त्यानुसार ते होईलच म्हणा. ठीक आहे. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नका. खूप मुलांचे कालपासून प्रश्न होते, सर विभागानुसार भरती होणार का, कसं होणार, तसं होणार नाही. क्लिअर करतो मी हा मुद्दा. जर होत असेल तर आपण त्याला विरोध करणारच आहोत. ठीक आहे. आणि आता हा मुद्दा झाला क्लिअर. आता दुसरा मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा सांगतो. पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेची जागा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जागा, पुणे झडपीच्या जागा किती, ते तुम्हाला आत्ता रिसेंटमध्ये सांगतो. आणि तिथे जागा अजून वाढतीलच, अपेक्षा करूया. आणि काही मुलांचं टेट सेकंड फेजमध्ये काही जागा ज्या होत्या दिलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या, उर्दू माध्यम असेल, इंग्लिश माध्यम असेल किंवा मराठी माध्यम असेल, त्या जागा आणि माध्यमच्या जागा आलेल्या नव्हत्या सेकंड फेजमध्ये, ते पण तुम्हाला कळवतो. म्हणजे मूळ मुद्दा काय माहिती आहे का सांगतो. पुणे जिल्हा परिषदेमध्ये 552 जागा आहेत एकूण, आत्ता सद्यस्थितीत रिक्त सांगतो. ठीक. आणि दुसरा मुद्दा आहे, त्या जागा
अजून वाढवू शकतात. सन्समान्यतेचा परिणाम विचार केला तर नवीन आता सन्समान्यतेचा परिणाम कसा होईल ते त्यांच्या रोस्टरनुसार हे केलं. त्यांनाच सांगितलेलं आहे की तुम्ही रोस्टर क्लिअर करून घ्या. त्यामुळं एक थोडाफार जागा कमी जास्त होऊ शकतील, पण जागा वाढण्याची शक्यता जास्त, कारण रिटायरमेंट जास्त आहे. मागच्या वेळेस आम्ही भेट दिल्याच्यानंतर पुणे झेडपीला तेथील उपशिक्षण अधिकारी डायरेक्ट सांगितले की आम्ही जागा जास्तीत जास्त वाढवून देऊ, कारण का युवा प्रशिक्षण असतील किंवा टेम्पररी शिक्षकांची भरती करून कसं तरी तिथला गाडा हाकत आहेत शाळेचा. कारण का तिथली जिल्हा परिषदेची गावातली जे लोक आहेत ते येऊन इथं गोंधळ घालत आहेत की संबंधित पंचायत समितीतून जाऊन गोंधळ घालत की आम्हाला शिक्षक द्या, कारण का आमच्या शाळेत शिक्षक नाहीत. म्हणून टेम्पररी काहीतरी त्यांनी उपाययोजना करत आहेत. त्यामुळे एकदा जर परमनंट जिल्हा परिषदेला आम्ही शिक्षक घेतलो तर आमच्या डोक्याचं ताण जाईल, अशी त्यांचं एक उत्तर होतं. त्यामुळे ते होप त्यांची पॉझिटिव्ह आहे की ते भरती करतील. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी जेव्हा मी पुणे झेडपीमध्ये RTI टाकला होता त्या संदर्भामध्ये मित्रांनो 50 जागा ह्या इंग्लिश माध्यमाच्या होत्या रिक्त. एक साधारण तुम्हाला सांगतो. त्यामुळे इंग्लिश माध्यमाच्या सुद्धा जागा पुणे झेडपीमध्ये येतील, हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो. आता दुसरा मुद्दा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जागांच्या संदर्भात. तर तुम्हाला मी कळवतो मित्रांनो, आज किती जागा आता सद्यस्थिती माहिती घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय काय म्हणजे अनऑफिशियली आमच्या काही याच्यानुसार RTIमध्ये तुम्हाला लिखित स्वरूपात मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. मागच्या वेळेस पिंपरी चिंचवडच्या जागा किती आहेत ते मी RTIमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, ते टेलिग्राममध्ये टाकलेच आहे मागच्या वर्षीचं. आता परत टाकतो. आणि मागं जेवढे RTI टाकलं होतं मी त्या RTI जेवढे जागा आहेत तेवढे जागा मी सांगितलेल्या होत्या, तेवढ्याच जागा आल्यात, एकही जागा कमी जास्त झालेली नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा असा की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीला जागा सेकंड फेजमध्ये जे मुलं अपात्र म्हणजे गैरहजर होत्या त्याची संख्या खूप जास्त आहे. उदाहरण द्यायचं असेल तर मित्रांनो 154 जागा मराठीच्या माध्यमाच्या होत्या, त्यापैकी फक्त 90 मुलं प्रेझेंट होते, बाकीचे अब्सेंट होते. उर्दू माध्यमाच्या 52 जागा होत्या, त्यापैकी फक्त 19 मुलं प्रेझेंट होते, त्यापैकी 14 मुलांचं डॉक्युमेंटेशन क्लिअर झालं. एकंदरीत विचार करा जागा किती रिक्त आहेत. समजा जर त्या अपात्र गैरहजरला जागा त्यांनी दिल्या, जर कोल्हापूरचं जजमेंट आलेलं आहे परवा, तर जजमेंट वाचण्यात न आल्यामुळे मी त्याच्याविषयी काही बोलणार नाही. पेपरमध्ये बातमी आलेली की अपात्र गैरहजर रिक्त या संदर्भात जागासाठी आयुक्त कार्यालयाला त्याचं उत्तर म्हणजे शिक्षण आयुक्तांना त्यांनी संबंधित सूचना दिलेल्या आहेत. माननीय खंडपीठ आहेत कोल्हापूरचं नवीन बेंच, पण त्याचं जजमेंट माहिती नसल्यामुळे त्याच्यावर मी काय बोलणार नाही. पेपरची बातमीवर माझा विश्वास नाही पूर्णपणे. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न दुसरा की जागा आल्या तर खूपच अभिनंदन, शुभेच्छा माझ्याकडून. जागा आल्या तर खूप मुलांचा फायदा होईल. आणि त्या जागा आल्या तर फर्स्ट आणि सेकंड फेजमध्ये एकूण जागा येतील किंवा फक्त सेकंड फेजच्या जागा येणार नाहीत मित्रांनो, ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे अपात्र रिक्त गैरहजर जर आल्या तर पूर्ण क्षमतेने जागा येणं गरजेचं आहेच आहे, यावंच लागतं. तसं अन्यथा देता येत नाही. परत त्याला कुणीतरी कोर्टात चॅलेंज करेल, तो काहीतरी वेगळा विषय होऊन जाईल, तो सोडून द्या. तर त्यामुळे दुसरा मुद्दा असा आहे की जागेच्या संदर्भामध्ये उर्दू माध्यमाच्या जागा खूप रिक्त आहेत. आता सध्या जे मागं कंत्राटी भरतीला 100 मुलांची जागा भरल्या होत्या त्यांना परत रिकंटिन्यू केलं आहे. आणि त्यांना लिहून असं दिलेलं आहे की तुम्ही जोपर्यंत आम्ही पवित्र पोल्ट्री शिक्षकांना येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला ठेवू. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मी चर्चा केली आज, तेव्हा असं लक्षात आलं की मित्रांनो की त्या जागा ते स्वतः कंत्राटी शिक्षकांसाठी तंग आल्यामुळं त्यांनी ह्यावेळेस पूर्ण क्षमतेने माध्यमिकच्या जागा असो किंवा प्राथमिकच्या जागा ह्या परत पूर्ण क्षमतेने जे कंत्राटीसुद्धा त्यांना बाहेर काढून आम्ही पूर्ण झेडपीच्या जागा म्हणजे पूर्ण क्षमतेने परमनंट भरती करू असं त्यांनी सांगितलं. कारण त्याचा असा विषय आहे की कंत्राटी शिक्षकांनी खूप पद्धतीने तिथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मागण्या वेगळ्या केलेल्या आहेत. कोर्टामध्ये जाऊन परमनंटची मागणी केली आहे. त्यामुळे 2018ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील काही शिक्षकांना परमनंट करावं लागलं मित्रांनो. तर आता पण तशीच मागणी मुलांची आहे. बाकायदा त्यांना बॉन्ड लिहून देतात की तुम्हाला 11 महिन्याचा रिन्युएशन असतो, तरी पण ती मुलं परमनंटची मागणी करतात. ते त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, मला ते बोलायचं नाही. ठीक आहे, त्यांचा ते वैयक्तिक अधिकार आहे. आणि त्यामुळं त्या क्षमतेने आम्ही पूर्ण भरू असं संबंधित अधिकारी आम्हाला सांगितलं. त्यामुळे ते अधिकारसुद्धा तंग आलेले आहेत. त्या संदर्भामध्ये खूप जणांचा तो इश्यू आहे वेगवेगळा. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न आता पुणे महानगरपालिकेचा. मागच्या वेळेस सेकंड फेजमध्ये पुणे महानगरपालिकेची जागा आलेल्या नाहीत मित्रांनो. तर ह्यावेळेस मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा आत्ता सध्या जवळपास कंत्राटी भरतीमध्ये जी जागा भरलेल्या आहेत, कारण का सेकंड फेजमध्ये काही त्रुटी जिल्हा बदलीच्या काही इलिगल भरती असतील, रायगड रत्नागिरीच्या काही लोकांनी इथं भरलेल्या आहेत. 27 लोकांचा रोस्टरचा इश्यू होता, त्यामुळे तो जागा आलेली नाही. परंतु आता तो इश्यू झालेला आहे. ते इश्यू झाल्यानंतर जागा पण येतीलच. आणि दुसरा मुद्दा की आत्ता खूप कंत्राटीच्या जागा त्यांनी भरलेल्या जवळपास. त्याच्यातलं काय झालं माहिती आहे का, पिंपरी चिंचवडचे जे मागं त्यांना काय बाहेर काढले होते त्या मुलांनी परत पुणे महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरल्यामुळं आणि पिंपरी चिंचवडमध्ये परत त्या मुलांना रिजॉईनिंग दिल्यामुळं तिकडे 27,000 पगार आहे, इकडे 20,000 पगार आहे. तर त्या संदर्भामध्ये ते मुलीकडे जॉईन नाही झाले.
त्यामुळं पुणे महानगरपालिकेत कंत्राटीला वेटिंग लिस्ट लागली आणि 70-68पर्यंत तो कट ऑफ खाली गेलेला आहे मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीचा समजा. आणि जर सेकंड टेटच्या म्हणजे झालेली आहे 22ची, त्याच भरतीच्या मेरिटवर ते घेतलेले आहेत. त्यामुळे खूप कमी मुलं मार्क लागले आहेत समजा, अंदाजित 68, 70, 65 मार्क 200पैकी ते मुलं लागलेले आहेत. ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य असे की 20,000 पगार आहे, दिवसभर शाळा असते. खूप शाळा चांगल्या आहेत मनपाच्या, पुणे महानगरपालिकेच्या. पण तिथं आज वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्यांना तिथं लिहिलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये, त्यांच्या ऑर्डरमध्ये की 6 महिन्याचं त्याचं करार आहे, पण रिन्यू होईल ते काहीतरी होईल समोर. पण अधिकारी आज असं मला सांगितलं की आम्ही पवित्र पोर्टलमध्ये आता यावेळेस पूर्ण क्षमतेने जागा देऊ. ठीक आहे. त्यामुळं पूर्ण क्षमतेने जागा द्यायचा अर्थ असा आहे की मागच्या वेळेस 212 जागा रिक्त होत्या आणि ह्यावेळेस परत काही रिटायरमेंट ह्या वर्षाचं पकडून जर विचार केला तर मित्रांनो जवळपास 300+ जागा ह्या पुणे महानगरपालिकेमध्ये यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आम्ही 300+ जागा तर आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं. आणि पिंपरी चिंचवडच्या जागा संदर्भात विचार केला तर मागच्या वेळेस माध्यमिकच्या जागा नाही आल्या, जर त्या जर नाही गेल्या तर डाटा फ्रीज होऊन किंवा नवीन रिटायरमेंट असं पकडून जवळपास आम्ही त्यांनी म्हणले 200 किंवा 300च्या दरम्यान आम्ही जागा परत देऊ जाहिरातीमध्ये असं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही पण असतील बरं का. आणि इंग्रजी माध्यमाच्या जागा पण त्याच्यामध्ये असतील, उर्दू माध्यमाच्या जागा असतील. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आणि ह्या जागा मी पुण्यातनं आणण्यासाठी तुम्हाला मी खूप प्रयत्न करेन आणि ह्या जागा मी आणीनच, मी तुम्हाला याची ग्वाही देतो. त्यामुळे कोणीही काळजी करू नका. इंग्रजी माध्यमाची मुलं असतील किंवा उर्दू माध्यमाची मुलं असतील, मागच्या वेळेस उर्दू माध्यमाच्या फक्त पिंपरी चिंचवडच्या जागा आणल्या होत्या, प्रयत्न केला असता. यावेळेस मी पुणे महानगरपालिकेसाठी उर्दूच्या जागांसाठी आणण्याचा प्रयत्न करेन किंवा इंग्लिश माध्यमाच्या जागा आणण्यासाठी प्रयत्न करेनच. आपण सर्व मिळून प्रयत्न करू जेणेकरून जास्तीत जास्त जागा कशा येतील. आणि 75,000चा आपण आकडा घेतलेला आहे. ठीक आहे. आणि त्या आकड्या कसा टच होईल, प्रत्येक जिल्ह्यातून जागा कशा जास्तीत जास्त येतील त्याच्यावर आपण काम करूयाच. आणि राहिला प्रश्न आता हे एकूण जागेच्या संदर्भात झालं. ठीक आहे. आता हे 2 मुद्दे तुमचे क्लिअर झाले, जागा रिक्त असतील किती आणि केंद्र प्रमुखाचा त्या आपल्या शिक्षकांचा परिणाम काय आहे तो मी तुम्हाला क्लिअर केला. आणि दुसरा मुद्दा आहे संचमान्यतेचा 30 तारीख शेवटची होती, तिथे काही आता पावसाळ्यामुळे काही आपल्या अतिवृष्टी आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त याचा परिणाम झाला. शेतकरी बांधव आज खूप हवालदिल झालेला आहे. त्याचा खूप असा शासनाला मी विनंती करतो त्यांनी त्याची भरपाई पण द्यावी, कारण आपल्या कमीत कमी जगण्याची तर आशा निर्माण होईल. खूप पूर्ण वाया गेलेला मित्रांनो, शेतीमध्ये काही झालेलं नाही आहे. नाही सांगू शकत तो शब्द मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण नाही सांगू शकत. खूप वेगळा विषय आहे तो, खतरनाक नुकसान झालेलं आहे. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा TET संदर्भामध्ये. मित्रांनो, खूप मुलांचे प्रश्न येत होते की TET हा जो पेपर मराठी घ्यायचा का इंग्लिश घ्यायचा, हिंदी घ्यायचा, हा प्रश्न खूप गोंधळ होता. तर तुम्हाला क्लिअर करतो मित्रांनो. आज टेलिग्राममध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लिंक टाकतो. त्याच्यामध्ये क्लिअर कट पॉईंट नंबर 4 वाचा परीक्षा पद्धतीमध्ये की त्यांनी पहिला अनिवार्य विषय आहे मराठी, ते तुमचं माध्यम ग्राह्य धरला जाते. ठीक आहे. आणि दुसरा माध्यम जो आहे, दुसरा पेपरचा मराठी असेल तर दुसरा इंग्रजी घेणं कंपल्सरी आहे. डायरेक्ट स्टेटमेंट आहे. पण तुम्ही हिंदी मीडियम पेपर आल्यानंतर चुकून जर समजा एखाद्या झडपीच्या CEO तुम्हाला ठरवलं की घ्यायचं नाही, तुमचं माध्यम हिंदी आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये तुम्ही मराठी माध्यमावर कसं काय येणार. TET तुम्ही हिंदी माध्यमातून पास केली आणि जर तुम्ही TET मराठी माध्यमातून तुम्ही मराठी माध्यमाच्या आत हिंदी माध्यमात घेऊन तुम्ही TET पास का झाले, असं जर मीडियमच चेंज करून घेतलं तर नुकसान होऊ शकतं भविष्यात. असं तर झालेलं नाही, पण झालं काही त्रुटी बदल झाली तर अचानक तुम्हाला नुकसान होऊ नये. त्यामुळे थोडासा अभ्यास करा इंग्लिशचा. एवढं इंग्लिश अवघड नाही, तुम्हाला खरं सांगतो मी, खूप सोपं आहे. तुम्हाला जर काय वाटत असेल तर मी 13 ते 21पर्यंतच्या पूर्ण PYQ ॲनालिसिस करून इंग्लिश हा फक्त एक टॉपिकचे मी माझ्या यूट्यूबवर टाकलेले आहेत व्हिडिओ, बघून घ्या तुम्ही. त्यातले मागच्या वेळेस 11% जशाच तसे होते रिपीटमध्ये, 25पैकी 11, कारण 5 मार्कात तो पॅसेज असतो. राहिले 50% तुम्ही तिथे कव्हर व्हायला लागले जवळपास, आणि बाकीचे थोडासा अभ्यास करा, त्यामुळे तुमचा फायदा होईल. इंग्लिशमध्ये तुम्ही जास्त 30पैकी जास्त 18 ते 20 जरी तुम्ही पोहोचले तरी तुम्ही 100+ जाणार, बाकीच्या तुम्ही कव्हर करू शकता. त्यामुळे हिंदी मला असं वाटतं की हिंदीपेक्षा इंग्लिश सोपं आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी. ठीक आहे. हिंदी ही खूप भाषा वेगळी असते, खूप हिंदीचे शब्दसुद्धा आम्हाला येत नाहीत, तुम्हाला खरं सांगतो. त्यामुळं शुद्ध हिंदी वेगळी, आपली बोली हिंदी वेगळी, त्या फरक आहेत. आणि बोली हिंदी चांगली असल्यामुळे शुद्ध हिंदी येईल अशी गॅरंटी नाही आहे, हा एक क्लिअर सांगतो. त्यामुळे पॅनिक होऊ नका. मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही पहिली भाषा मराठी घ्या, अनिवार्य घ्या. मराठी माध्यमाचे असतील, इंग्रजी माध्यमात असेल तर इंग्लिश अनिवार्य घ्या. तुम्हाला जे घ्यायचं तुम्ही पद्धतीनं घ्या. पण माझं मत असं की मराठी माध्यमाच्या मुलांनी पहिली भाषा मराठी, दुसरी भाषा इंग्लिश घ्यावी अशी मी विनंती करतो. भविष्यात उद्या काय CTTचा आपण जेव्हा दाखला घेतो, CTT ही हिंदी पूर्ण भारतात भाषा बोलली जाणार असते. त्यामुळं सेकंड लँग्वेज आपण हिंदी घेऊ शकतो. कारण काय माहिती आहे का, काही राज्यामध्ये इंग्लिश बोलल्या जाते, काही राज्यामध्ये हिंदी कंपल्सरी भाषा आहे. नॉर्थची भाषा पूर्ण हिंदी माध्यम आहे, त्यामुळे ते हिंदी घेऊ शकतात CTTमध्ये. पण आपण पण त्याचा फायदा घेतो, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन्ही भाषा चालतात, इंग्लिश आणि हिंदी. प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा.
ठीक आहे. 10वीपर्यंत जर तुम्ही कंपल्सरी घेतलं तर सेकंड भाषा तुम्हाला हिंदी असते, तृतीय भाषा इंग्लिश असते, ठीक आहे. पण 12वीला ती भाषा सेकंड भाषा येऊन जाते, ठीक आहे. कळलं ना तुम्हाला? हे खूप फरक आहे, हे समजून घ्या तुम्ही. आणि प्रत्येकाचं सदस्य योग्य वापरा. माझं असं मत राहील की मी तुम्हाला माझं मत व्यक्त करतो, मराठी दुसरी इंग्लिश घ्यावी, ठीक आहे. आणि या संदर्भामध्ये तुम्हाला खूप आता TET पण द्या तुम्ही, असं सांगायचं आहे. असे एकंदरीत मुद्दे होते, मी तुम्हाला क्लिअर केलं. आणि TETच्या संदर्भामध्ये जर काही अडीअडचणी आहेत तर पुण्यामध्ये प्राईम पब्लिकेशन म्हणून आहे समर सरांचं, त्यांचं पुस्तक खूप पूर्ण स्टेट बोर्ड ओल्ड असेल न्यू असेल ते पूर्ण कव्हर केलेले आहे. ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर त्याची लिंक आहेत, तुम्ही बघून घ्या. आणि मागच्या वेळेस काय झालं, मागच्या टेटचा जर अभ्यास केला 10 नोव्हेंबरचा, त्याची आन्सर की पण मी एक्सपेक्टेड टाकलेली अर्ध्या तासामध्ये, आणि त्या आन्सर कीची कॉपी अख्ख्या महाराष्ट्रातली मोठमोठ्या क्लासेसवाल्यांनी कॉपी केली, इंग्लिश विषयाची. बघा तुम्ही ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले ते व्हिडिओ पण बघून घ्या. त्याच्यामध्ये असा विषय मित्रांनो की ह्या वेळेस मागच्या वेळेस जे झालं तर भूगोल आहे ते नवीन विचारलं होतं सेकंड पेपरमध्ये, आणि इतिहासाचा जुना विचारला होता, अभ्यासक्रमाचा सांगतोय. त्यामुळं संबंधित सरांनी मराठी सेकंड लँग्वेज पेपर जो आहे सेकंड पेपर, इतिहास आणि भूगोल हे नवीन अभ्यासक्रम आणि जुना अभ्यासक्रम एकत्रित कंपाईल करून फक्त स्टेट बोर्ड आणि TETचे आलेले प्रश्न शेवटचे टॉपिक असं कव्हर करून त्यांनी पुस्तक बनवलं आहे. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, आणि पेपर 1 आणि 2 एकत्रित ठोकळा येणार 3 दिवसात 4 दिवसामध्ये ते येईलच म्हणा. पण सध्या तरी मार्केटमध्ये पुस्तक आहे मित्रांनो TETचं, हे समर पब्लिकेशन. तुम्ही वाटलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली, तुम्ही एकदा आवर्जून ते पुस्तक बघा. आणि मी कोणत्याही फेक पुस्तकाची किंवा मार्केटमध्ये कॉपी पेस्टची जे पुस्तक असतात त्याची मी रिकमेंड कधीच करत नाही, कारण मला तुम्हाला उद्या तोंड दाखवायचं आहे या यूट्यूबवरनंच. त्यामुळं मी तुम्हाला खोट्या पुस्तकाची दाखवत नाही, आणि मी काही कमर्शियल हे काम करत नाही. त्यामुळे मी विनंती करतो का स्वतःही माझ्या मार्गदर्शनाखाली पुस्तक बनवलं आहे, आणि मी TET CET सर्व पास आहे. त्यामुळे काही काळजी करायचं हे नाही. नेमका अभ्यास काय आवागा काय ते मला माहिती आहे. आणि मी स्वतः 13 ते 21चे सर्व पेपर इंग्रजी हा विषय हा जो सर्वांना अवघड वाटतो त्याचं मी PYQ ॲनालिसिस करून व्हिडिओ यूट्यूबवर फ्रीमध्ये टाकले, तुम्ही बघून घ्या. अजून मी 24 पण मागं 24 TET झालेली आहे त्याची मी फक्त आन्सर की टाकली होती. पण येणाऱ्या आता काही दिवसामध्ये तुम्हाला TET 24चं पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, तुम्हाला विथ ॲनालिसिस व्हिडिओ पण फ्रीमध्ये टाकेन. फक्त तो एक राहिलेला माझ्याकडनं, फक्त मागे मी आन्सर की टाकली होती. त्या आन्सर कीमध्ये मी तुम्हाला एक उगम सांगितलं होतं, त्यामुळे काही काळजी नाही. यावेळेस मी पूर्ण टाकणार डिटेलमध्ये, मराठी पण टाकेल, सर्व विषय पण टाकेन. पण माझं इंग्लिश हँड आहे, माझं इंग्लिशमध्ये सेट नेट आहे, त्या गोष्टी असल्यामुळे मला इंग्रजी हा आवडता विषय आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो. बाकी विषय पण आहेत, असं काही नाही की सर्व विषय मला आवडतात, सर्व विषय आवडतात असं काही नाही. पण मला सांगायचं तात्पर्य असं आहे की मित्रांनो की तुम्हाला ह्याचा फायदा होईल, आवर्जून मी तुम्हाला सांगतोय. आणि जो कोणी मानसशास्त्राची ज्यांना भीती वाटते किंवा मानसशास्त्र खूप अवघड आहे, तर केंद्र स्तरावर जे CTT आहे त्याचं पूर्ण अभ्यासक्रम आणि TETचं पूर्ण अभ्यासक्रम याच्यामध्ये टाकलेला आहे. पूर्ण थेरी असतील, पूर्ण आलेले आयोगाचे, आणि त्या एखादा एखादा चॅप्टर आहे, गार्डनरची एखादी थेरी आहे, त्यावर आलेला एखादा प्रश्न आहे समजा बुद्धिमत्ता चॅप्टरमध्ये, तर त्या गार्डनरच्या थेरीवर TETवर प्रश्न आला का, तर त्याच चॅप्टरच्या नंतर त्याच्यावर प्रश्न टाकलेला आहे या पुस्तकामध्ये. तुम्हाला म्हणजे एखादा टॉपिक वाचत असताना, आणि हे दोन्हीचे डिस्क्रिप्शन मी तुम्हाला टाकणार आहे लिंकमध्ये, तुम्ही बघून घ्या. ॲमेझॉन फ्लिपकार्टनं ऑर्डर करू शकता. आता दसऱ्यानिमित्त खूप ऑफर आहेत, त्याचा तुम्हाला फायदा होईल, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक आणि एकच पुस्तक आणि एका झटक्यामध्ये TET CET निघाली पाहिजे. त्याच ओरिएंटेडनं हे पुस्तक बनवलेलं आहे मित्रांनो, आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि मी तुम्हाला चुकीचं रिकमेंड करणं मला पण आवडणार नाही, ठीक आहे. असो, हा विषय वेगळा होता. तर एकंदरीत ते तुम्हाला मी मुद्दे सांगितले, एक रिक्त जागा असतील किंवा केंद्र प्रमुखच्या जागाचं पण आपलं शिक्षक भरतीवर असेल, अशा सर्व मुद्द्याची तुम्हाला चर्चा केलेला आहे. जो कोणी नवीन असेल या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जो कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुण्यातनं ऑथेंटिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन, जी शिक्षण आयुक्त कार्यालयाची माहिती असेल किंवा इतर माहिती असेल. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.